त्याची शॅडो ज्यावेळेस आपण ड्रॉ करू, तर शॅडो ड्रॉ करताना काय करायचं की ह्या पहिले एका डिरेक्शनने एक लाईन्स तुम्हाला ड्रॉ करून घ्यायच्या. जसं की मी तिरक्या लाईन्स अशा ड्रॉ करतोय त्याच्यामध्ये ह्या साईडला, या स्लांटिंग डिरेक्शनला. तर त्या मी आधी सगळ्यात पहिले स्लांटिंगवाल्या घेऊन टाकल्या. आता तिथे मला 3 शॅडो दिसत आहेत है ना. तर 3 शॅडो ड्रॉ करायची गरज आपल्याला नाहीये. आपल्याला काय करायचं, फक्त एका शॅडोवर फोकस करायचं. सुरुवातीला मी काय केलं बघा, ह्याच्या हलक्या लाईन्स आधी ड्रॉ करून घेतल्या. आता हळूहळू याच्यामध्ये मी डार्क टोन्स वाढवेल. बघा शॅडो बॅकग्राऊंड मध्ये मर्ज करून टाकायची. एवढी शॅडो पण करत असताना तितका त्याच्यात पण शेड अँड लाईट चेक करायचे. आता ह्या ऑब्जेक्टच्या ह्या जवळ आहे, इथं शॅडो एकदम डार्क दिसते. आता मी इथली शॅडो ज्यावेळेस डार्क टाकेल ना, तर ते काय होईल, त्याची जी पट्टी आलेली वरतून त्याचं रिफ्लेक्शन एकदम स्ट्रॉंग होऊन जाईल. बघा आता स्ट्रॉंग व्हायला लागला. आता तिथं एक 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 छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या, म्हणजे ऑब्जेक्टच्या ऑब्झर्व करायच्या. त्याच्यातून कसा तुम्हाला कॉन्ट्रास्ट काढता येतो, कसे डायमेन्शन काढता येतात ते बघत चला. जे हे रिफ्लेक्शन पार्ट काढलाय ना खालचा, आता ह्याला जर का व्हॅल्यू क्रिएट करायचं तर काय करावं लागेल, मला ही शॅडो अजून डार्क करावं लागेल. ह्या भागातली त्या रिफ्लेक्शनपेक्षाही डार्क करावं लागेल.